मला आज समजलं की माणूस कामाने नाही तर एकदम विचाराने थकून जाते। तर 1-2 दिवसापूर्वी माझ्याकडे मुली आल्या होत्या आणि त्यांनी मला 5-7 टॉपची ऑर्डर दिली की त्यांना गणपती विसर्जनासाठी 7 टॉप शिवून पाहिजे होते। आता ते एकदम आल्यानंतर मला वाटलं अरे देवा होतील की नाही माझ्याकडून काय माहिती, एकदम एवढे सारे टॉप। त्याच्यात माझी मशीनसुद्धा चालेनाशी झाली, माझ्यासारखीच म्हातारी झाली, तिला पण अधूनमधून चालते आणि कधी कधी चालतच नाही। आता तुम्ही बघू शकता इकडे मी कपडा आतरला आहे, त्याच्यावर मी एकदम माप टाकत आहे। आता अगोदर मी उंचीचं माप टाकलं, त्याच्यानंतर गळ्याचं माप टाकलं आणि त्याच्यानंतर बाहीचं माप टाकलं। आता हे कटचे टॉप होते जे आपण कुर्ती घालतो, शॉर्ट कुर्ती जीन्सवर ती होती। त्याच्यानंतर मी बाही कट केली आणि जसं आपण समोरचं कट केलं आहे सेम मी तसंच मागच्या साईडचं सुद्धा कट केलं होतं, फक्त गळा कमी घेतला होता आणि बाहीचं जे मोंडा आहे थोडंसं वाढवून घेतला होता। तर तुम्ही बघू शकता मी लगेच इकडे शिवायला घेतले। आता लेकरंसुद्धा अधूनमधून इकडं हो तिकडं हो करत होते मला आणि माझी देवसुद्धा मध्ये मध्ये करत होते। एवढे सारे टॉप होते की शिवायला बसल्यानंतर इतके फास्ट शिवले की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही। आता एकदम मला टेन्शन आलं होते होतील की नाही, पण शिवायला बसल्यानंतर एकदम एकामागे एक पटपट शिवून झाले। आणि मी तुम्हाला इथे एका टॉपची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे, कारण सगळे टॉप जवळजवळ सेमच आहेत। आता इकडे गळ्याला मी जसं गळा सगळ्यांचा पाना करायचाच होता, तर गळ्याला पट्ट्या सेम काढून घेतल्या गळा स्टिच करण्यासाठी। गळा स्टिच झाल्यानंतर मी त्याला बाही लावून घेतली आणि त्याच्यानंतर मी फिटिंग करायला घेतली। आता हे सगळ्या टॉपला खालून थोडी कट सोडायचे होते, तर तुम्ही बघू शकता इकडं मी बाही फिटिंग करत आहे। आता जिथपर्यंत कट वगैरे आहे ते मी अगोदरच आखून घेतलं होतं आणि कटपर्यंत नेऊन मी तिथूनच थोडीशी फिटिंगची शिलाई मारून घेतली। आता एकदम फिट मी हे टॉप शिवले नव्हते, कारण हा कॉटनचा कपडा होता, आकसणारच होता, म्हणून थोडेसे लूज शिवले होते। आता तुम्ही बघू शकता इथपर्यंत मी फिटिंगची शिलाई मारली आणि इथूनच एक पलीकडे थोडीशी अजून एक शिलाई मारून घेतली, म्हणजे मला डबल शिलाई मारायची गरज पडणार नाही। हा कपडा कस्टमरने स्वतः चूज केला होता। आता मी म्हटलं होतं त्यांना ऑरेंज वगैरे करा, पण त्यांना हा पाहिजे होता कारण त्यांच्या मम्मींचे कपडे साड्यासुद्धा अशाच होता आणि अगदी सुंदर कपडा होता, मला सुद्धा अगदीच आवडला, म्हणून मी पण हा आणला। आणि तुम्ही बघू शकता एकदम छान अशा प्रकारे एक टॉप मी शिवत गेले। आता मधातच मला कस्टमरचे फिटिंगसाठी सुद्धा त्याच कस्टमरचे टॉप आले होते, आता त्याची पण मला फिटिंग करायची होती। हे टॉप झाल्यानंतर मी लगेच ते फिटिंगला सुद्धा घेतले आणि त्याची सुद्धा फिटिंग केली। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडची फिटिंग झाल्यानंतर आपल्याला कटसुद्धा शिवायचा असतो। आता कट शिवण्यासाठी काय करायचं, जिथपर्यंत आपल्या सीटचं माप आहे ते अगोदर आखून घ्यायचं आणि तिथपर्यंत शिलाई न्यायची, त्याच्यानंतर कट शिवायचं, म्हणजे एकदम बरोबर येतो। नाहीतर कटला कसं गोल वगैरे आकार येतो, त्याच्यामुळे तिथपर्यंत न्यायचं आणि एकदम चौकोन आकार येतो। आता तुम्ही बघू शकता इथे मी कट शिवत आहे, फोल्ड करून घ्यायचं, जिथपर्यंत कट आहे तिथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आणि तिथे एकदम चौकोनी असा आकार आला पाहिजे। तर जिथपर्यंत आपण स्टिच केले तिथपर्यंत मशीन अशी थांबवून घ्यायची आणि एकदम वळवून घ्यायचं। आता अगोदर मला पण येत नव्हतं, कारण हे कट शिवणं इतकं इझी जात नाही कोणालाही। आणि तुम्ही बघू शकता अगदी सरळ अशी शिलाई मारायची आणि एकदम मशीन अशी फिरवून घ्यायची, म्हणजे येतो तो कट। तर इथं माझा कट अगदी इझीपणे शिवून झाला होता, कारण आता मला सवय झाली आहे। अगोदर मला खूप अवघड जायचा हा कट शिवायला। तर तुम्ही बघू शकता एकामागे दोन्हीकडचे कट शिवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला एकदम टॉप स्टिच होऊन जातो। आणि कधी पण आता कस्टमर आलं की मी डायरेक्ट असं टॉप त्यांना देऊन टाकत नाही, अगोदर फिटिंग जरी दिली असली तरी आपण घेतलेली फिटिंग आणि स्टिच केलेली फिटिंगमध्ये माझं थोडंसं फरक येतो, तर मी अगोदर घालून बघायला लावते कस्टमरला आणि नंतर त्यांच्यासोबत त्यांचे कपडे वापस देते। तर तुम्ही बघू शकता कट झाल्यानंतर मी खालच्या साईडला शिलाई मारून घेतली। आता जेव्हा पण मी माप घेतलं होतं तेव्हा उंचीच्या 1 इंच जास्त घेतलं होतं, म्हणजे अर्धा इंच वरून दबणार होतं आणि अर्धा इंच खालून दबणार होतं, त्याच्यामुळे 1 इंच मी इथं वाढून घेतलं होतं। आता तुम्ही बघू शकता माझी मशीन सारखंच दोरा तोडत होती, तर काय झाले माझी सुई थोडीशी खराब झाली। सुई थोडी खराब झाली की ना मशीन दोरा तोडायला लागते। अगदी मी बाहेर जाते पण मला लक्षातच येत नाही सुई आणायचं, आणि त्याच्यामुळे सुद्धा मला थोडा उशीर होत होता। आता 1-2 दिवसापूर्वी मी मशीन ठीक केली होती। आता माझं खालचा साईडचा जो दोरा आहे मशीन पकडतच नव्हती, तर जे आपण बॉबिनचा दोरा आहे तिथून अडकतो, त्याच्यात ह्या साईडच्या 2 प्लेट असतात ते एकदम लूज केल्या, त्याच्यामध्ये कचरा अडकला होता आणि कचरा वगैरे काढला, तेल वगैरे टाकलं
आणि आता एकदम स्मूथ आणि चांगली मशीन चालायला लागली. तुम्ही बघू शकता गडबडी मागच्या साईडला मी खालच्या साईडनं टिपच मारायची राहिली होती. हे मी नंतर बघितलं आणि इकडे मी टॉप शिवून झाला असं समजून हे ठेवून दिलं. परत एकदा टॉप बघायला गेलं तर खालच्या साईडला सिलाई मारायची राहिली होती. होतं असं गडबडीमध्ये कधी. तर इकडे शिवमसुद्धा गणपती बनवत होता. आज त्याचं दिवसभर गणपती बनवायचं काम चालू होतं, मोहीमच चालू केलं होतं. कारण त्यांना पहिल्यांदाच इथं क्ले आणून दिला होता, कारण दरवेळेस क्ले सांगतात पण आम्ही आणूनच देत नाही. आणि तुम्ही बघू शकता एकामागे एक मी इकडे टॉप स्टिच करून घेतले होते आणि अगदी सुंदर दिसत होते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला भेटूया परत एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा. चलो बाय. श्री स्वामी समर्थ मंडळी.